उद्धव ठाकरेंचं विधान आणि राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत झालेली बैठक यातून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल काही महत्त्वाचे संकेत मिळू लागले। गेल्या सुमारे 2 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या या चर्चेमध्ये आत्तापर्यंत केवळ कार्यकर्ते त्यांच्या भावना व्यक्त करत होते, मात्र आता ठाकरे बंधू आणि पहिल्या फळीतले काही नेते ठोस विधानं करू लागल्याचं चित्र आहे। गेल्या 24 तासात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेने नेमकी काय पावलं आणि कुठले संकेत मिळतात याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नाचं उत्तर मिळण्याच्या दिशेनं आज आणखी काही पावलं पडल्याचं चित्र दिसलं। शुक्रवारचा दिवस संपला तो उद्धव ठाकरेंच्या एका वाक्यातील सर्वात बोलक्या प्रतिक्रियेनं। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। हे सर मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय। आणि शनिवारचा दिवस उजाडला तेव्हा उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानं सामना मुखपत्राच्या हेडलाईनचं रूप घेतलं होतं। या हेडलाईन सोबत राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रित फोटो देखील लक्ष वेधून घेत होता। त्यानंतर माझा कट्ट्यावर आलेला खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा अर्थ पुन्हा एकदा सविस्तरपणे उलगडून सांगितला। उद्धव ठाकरे काल काय म्हणाले? आम्ही आता एक जाहीरच करू। महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल। राज्याच्या मनात काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि जेव्हा ते बोलतायत तेव्हा ते संकेत देतात। ठाकरे एकत्र येणं सगळे आणि एक नवीन ऊर्जा आणि ज्वाला निर्माण होणं ही ताकदच आहे। दुपार होता होता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सुरू झाली मनसेच्या केंद्रीय समितीच्या निरीक्षकांची बैठक। 2012 आणि 2017 प्रमाणे यंदाही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की उद्धव ठाकरेंसोबत युती करायची हा या बैठकीचा मुख्य अजेंडा। एकत्र येण्याबाबत ठाकरेंची शिवसेना ज्याप्रमाणे प्रचंड आशावादी दिसत होती तितकाच उत्साह मनसेच्या नेत्यांमध्ये मात्र अद्याप संचारला नसल्याचं चित्र दिसलं। मनसेच्या प्रमुख नेत्यांना ना या विषयावर बोलण्यात रस दिसला ना सामनात छापून आलेल्या फोटोमध्ये। हा विषय सन्माननीय पक्षप्रमुखांच्या अखत्यारीतला विषय असतो की काय भूमिका घ्यावी आणि कशी पक्षाला पुढे वाटचाल करावी। तो पक्षप्रमुखांच्या अखत्यारीत असल्यामुळे त्या विषयावरती सद्यस्थितीत मी बोलणं काही उचित नाही वाटत। मनसेची बैठक संपल्यानंतर राज ठाकरेंचा पत्रकारांशी झालेला अनौपचारिक संवादही लक्षवेधी ठरला। कुठे चाललात या पत्रकारांच्या प्रश्नांना राज ठाकरेंनी मातोश्रीवर चाललो असं उत्तर देत फिरकी घेतली। त्यानंतर बहिणीकडे चाललो असं सांगून स्माईल देत राज ठाकरे निघून गेले। मात्र फिरकी घेण्यासाठी का असेना मातोश्रीचं नाव राज ठाकरेंच्या तोंडून बाहेर पडणं हा देखील राज ठाकरेंकडून करण्यात येत असलेला वातावरण निर्मितीचा प्रयत्न मानला गेला। वास्तविक ठाकरे बंधू एकत्र येणं हा 2 भावांचा विषय असं वरकरणी दिसत असलं तरी सध्याची राजकीय समीकरणं पाहता ठाकरेंची शिवसेना हा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे आणि कदाचित याचाच विचार करून शरद पवारांनी दोन्ही ठाकरेंची लोकप्रियता, सभांना जमणारी गर्दी आणि मिळणारी मतं यांचं गणितच सांगून टाकलं। राज ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी होत असते, मात्र या गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होत नाही। तर उद्धव ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी ही मतं मिळवून देणारी असते असं मत शरद पवारांनी मांडलंय। शरद पवारांच्या विश्लेषणाचा ठाकरे बंधूंप्रमाणेच राजकीय पंडित नेमका काय अर्थ लावतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। मात्र ठाकरे बंधूंच्या जुळवाजुळवीबाबत ठाकरेंच्या मित्रपक्षांचा एकंदर मूड हा सकारात्मक दिसला। मी त्याचं स्वागत करते। कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली आणि तो पक्षही कष्टांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला। दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली, पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। भारत जोडो ही आमची भावना आहे, भूमिका आहे आणि आम्ही तोडोवाले नाही, आम्ही जोडोवाले नाही। तर भाजपनं मात्र आम्हाला काय त्याचं अशी भूमिका घेत आपण या प्रक्रियेला फारसं महत्त्व देत नसल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केला। माननीय राज ठाकरेजी, माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना उभा आहे। राजसाहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे, उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे। भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे आणि मला वाटतं आम्हाला औचित्य नाही आहे आणि मतदाराला यामध्ये फार रस नाही।
तर अशा प्रकारे 9 एप्रिलला राज ठाकरेंच्या मुलाखतीतील उत्तरापासून सुरू झालेला हा प्रवास 7 जून अखेर महाराष्ट्राच्या मनातलं होईल असं उद्धव ठाकरेंनी सांगण्यापर्यंत येऊन ठेपलाय. अर्थात दोन्हीकडून वातावरण निर्मिती झाली असली, सकारात्मकतेचे ढग जमा झाले असले आणि प्रतिक्रियांच्या विजा चमकू लागल्या असल्या तरी प्रत्यक्षात एकीकरणाचा पाऊस पडणार का याचीच सर्वांना उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर आगामी महापालिका निवडणुका या ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहेत. नाशिक वगळता मनसेनं स्थापनेपासून सत्ता बघितलेली नाही, त्यामुळे मनसेला फार फरक पडणार नाही. पण मुंबई महापालिकेतली सत्ता गेली तर उद्धव ठाकरेंची अवस्था जास्त बिकट होणार आहे. राज्यामध्ये सत्ता नाही, केंद्रात सत्ता नाही, शहरातही सत्ता नसेल तर उरला सुरला पक्ष टिकवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. तिकडे महायुतीकडून सन्मानजनक प्रस्ताव आला नाही तर राज ठाकरे महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा विचार करू शकतात. अशा स्थितीमध्ये मुंबई, ठाणे आणि नाशिकमधल्या सेना मनसे ताकदीचा आढावा घेऊया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा माध्यमात आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. हे दोघे भाऊ एकत्र आले तर त्याचा महानगरपालिका निवडणुकीवर किती आणि कुठे प्रभाव पडेल याची गणितं सुद्धा मांडली जात आहेत. मनसेची जी काही थोडीफार शक्ती आहे त्यात मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे ही नावं डोळ्यासमोर येतात. त्यातही शिवसेनेप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेचं महत्त्व वेगळं आहे. 2012 साली बीएमसी मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते, पण 2017 साली ती संख्या 7 वर आली. पुढे या 7 पैकी 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेले. मनसेसोबत थांबलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यावेळी शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेतील फुटीनंतर 40 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंसोबत राहण्याला पसंती दिली. त्यामुळे दोन्ही ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा हा जर प्रवास तुम्ही पाहिलात तर हे अप्स अँड डाऊन प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्या त्या काळामध्ये आलेले आहेत. तसंच आमचा हा पक्ष नवीन पक्ष आहे. नुकताच स्थापन झालेला राज ठाकरे साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर स्थापन केलेला एक पक्ष आहे. स्वतःच्या हिमतीवर वडिलोपार्जित वारशाने आलेला पक्ष नाही आहे. तुम्ही बघताय ज्या पद्धतीने 2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झाला त्या चिखलामध्ये आपण पाय टाकायचा की नाही टाकायचा हा प्रत्येक पक्षाचा एक व्यक्तिगत मत असतं. त्यांना ह्या राजकीय चिखलापासून दूर राहणं हे त्यांनी नेहमी कटाक्षाने पाहिलेलं आहे किंवा त्या चिखलापासून कसं आपण वेगळं राहू आणि आपला वेगळेपणा कसा दाखवून देऊ हा त्यांनी सातत्याने तो प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जे काही अप्स डाऊन जे आले त्याचे कारण विरोधी पक्षाची जी काही लाट आहे, मोदी लाट आहे किंवा ही कारणीभूत आहे. तर ह्या राजकीय घडामोडी प्रत्येक पक्षाच्या वाट्याला त्यांच्या राजकीय प्रवासात आलेल्या आहेत. त्याचाच एक भाग आहे. आता लोकांना हळूहळू हे कुठेतरी रिअलाइज होत आहे की हा सगळा आभास आहे, हा सगळा देखावा आहे. प्रत्यक्षात काम करणारी लोक ही निवडून न येता कोणीतरी लाटेवर सवार होऊन निवडून आलेली लोकप्रतिनिधी आहेत. तर प्रत्यक्ष काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून येणं गरजेचं आहे अशी ही लोकांची आताची जनतेची जनभावना आहे. मुंबई खालोखाल ठाणे जिल्ह्यानं ठाकरे या नावाची ताकद पाहिली. ठाणे महानगरपालिका ही दोन्ही पक्षांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. याच महानगरपालिकेपासून एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली होती आणि आजही ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व कायम आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी ठाणे महानगरपालिका ही प्रतिष्ठेची लढाई असेल. तर दुसरीकडे मनसेने देखील आधी झालेल्या लोकसभा आणि पालिका निवडणुकीत तसंच आताच्या विधानसभा निवडणुकीत चांगली मतं मिळवलेली आहेत. ठाणे महानगरपालिकेत 2007 साली मनसेचे 3 नगरसेवक निवडून आले होते, तर 2012 साली 7. 2017 साली मात्र मनसेला भोपळा सुद्धा फोडता आला नव्हता. दुसरीकडे शिवसेनेचे 2007 साली 48 नगरसेवक निवडून आले होते, तर 2012 साली 53 आणि 2017 साली 67 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. 2017च्या एकूण 67 नगरसेवकांपैकी केवळ 3च नगरसेवक हे सध्या ठाकरेंसोबत आहेत, तर उरलेले सर्व नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची युती झालीच तर ठाण्यामध्ये या दोन्ही पक्षांना ऑक्सिजन मिळू शकतो.
मुंबई ठाण्याखालोखाल नाशिक हा शिवसेना आणि मनसे दोन्हीचा गड राहिला. दोन्ही पक्षांनी नाशिकमध्ये सत्ता प्रस्थापित केली होती. मात्र भाजपच्या रणनीतीपुढे दोन्ही पक्षांची ताकद कमी पडतेय. नाशिककरांनी राज ठाकरेंवर भरभरून प्रेम केलं, इतकं की 2012 साली नाशिकात मनसेचे 3 आमदार आणि 40 नगरसेवक निवडून दिले होते. नाशिक महापालिकेवर मनसेनं आपला झेंडा फडकवला होता हे सांगितलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. 2017च्या निवडणुकीत मात्र नाशिककरांनी मनसेची संख्या फक्त 5 वर आणून ठेवली. शिवसेनेलाही नाशिककरांनी भरभरून दिलं. गेल्या निवडणुकीत 35 नगरसेवक निवडून आलेली शिवसेना ही दुभंगली. 35 पैकी शिंदेंसोबत 20 पेक्षा जास्त नगरसेवक गेल्यानं ठाकरेंची ताकद कमी झाली. याउलट 2017च्या निवडणुकीत भाजपचे तब्बल 66 नगरसेवक विजयी झाले. नाशिकात पहिल्यांदाच भाजपनं एकहाती सत्ता मिळवली होती. शक्तिशाली नेते आपल्या पक्षात ओढण्यासाठी महायुतीतील प्रत्येक पक्षानं जोर लावला. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर नाशिककर पुन्हा आपलं प्रेम आणि मत त्यांच्या पारड्यात टाकतील असा विश्वास मनसेला वाटतोय. जनतेला महाराष्ट्रातील एक विरोधक तगडा पाहिजे. त्यासाठी राजसाहेब उद्धवसाहेब हे दोघंही बंधू भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला ठोसास ठोसा देणारे दोघं भाऊ आहे आणि यांच्या मागे जनता आहे. आज जरी भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्ष बोलत असले, दोघं भाऊ एकत्र आल्यावर काय होणार आहे तुम्हाला माहीत नाही काय होणार आहे. 100% येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगरपंचायती याच्यामध्ये दोन्ही भावांची सत्ता येणार आहे. मुंबई ठाणे असो की नाशिक, दोन्ही ठाकरेंचा फोकस मराठी अस्मिता, परप्रांतीयांचा मुद्दा असेल. भाजप म्हणजे गुजरात धार्जिणा किंवा उत्तर भारतीय धार्जिणा पक्ष अशी मांडणी दोन्ही ठाकरे करतायत. तो प्रचार मोडून काढण्यासाठी फडणवीस, शिंदे आणि अजितदादांना मेहनत करावी लागेल. ठाकरेंच्या एकत्र येण्याची चर्चा सोपी असली तरी हा मुद्दा पाण्यात बसलेल्या म्हशीसारखा आहे. त्याचं पुढे काय होणार हे कळायला काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. पुढची महत्त्वाची